प्रेषितांची कृत्ये जर तुम्ही नीट वाचला आणि जर तुम्ही 3रा अध्याय वाचला तर त्यामध्ये काय दिलंय माहिती? आय शो यू अपोस्टॉलिक पॅटर्न ऑफ प्रेयर किंवा प्रेषितांचा जो प्रार्थनेचा जो नमुना होता त्याबद्दल प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय जर आपण वाचला तर 3ऱ्या अध्यायामध्ये काय दिलंय माहिती की एखाद्या लंगड्या भिकाऱ्याला सुंदर नावाच्या गेट जवळ जो बसलेला त्याला पेत्र आणि योहान येशूच्या नावाने कसं बरं करतात. ओके, बायबल सांगतं पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. प्रेषितांची कृत्ये 3रा अध्याय पहिलं वचन इकडे काय दिलंय? पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. सो दिवसाचा 3रा प्रहर जो होता ती प्रार्थनेची वेळ होती आणि पेत्र आणि योहान हे कशासाठी जात होते? ते मंदिरामध्ये चालले, म्हणजे ते मंदिरामध्ये असंच नाही चालले, ते मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी चालले होते. दिवसाचा 3रा प्रहर होता. प्रेज द लॉर्ड, प्रेज नो सी आपला जो दिवस आहे म्हणजे आपल्या मराठीमध्ये जर ज्यांचं मराठी शिक्षण झालं असेल त्यांना माहित असेल मराठी मध्ये आपण ना दिवसाचे 8 प्रहर म्हणतो आणि यहुदी लोकही तसंच म्हणतात. पण हे आता थोडंसं आपण मॉडर्नाइज झाल्यापासून हे 8 प्रहर वगैरे गेलेत. मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हनिंग, नाईट असं 4च गोष्टी झालेत. पण दिवसाचे 8 प्रहर असतात. ओके आणि ते जे 8 प्रहर असतात ते 3-3 तासाचे असतात. ओके, सो 8 3 24 जर 8 त्रिक म्हटलं तर 24 होता. तो 3-3 तासाचा एक प्रहर असतो. जर तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला समजेल की त्यामध्ये बायबल सांगतं की परमेश्वराने पहिल्या दिवशी काय केलं? प्रकाश हो म्हणाला, प्रकाश झाला आणि मग असं दिले मग संध्याकाळ आणि सकाळ झाली. असं नाही दिलं की सकाळ आणि संध्याकाळ झाली. पहा, दिवस संध्याकाळपासून सुरू झाला असं दिलं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वाचूया आपलं बायबल. उत्पत्ती 1:5 इथे काय दिलंय? आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्यापुढे वाचलं की उत्पत्ती 1:8 प्रेज द लॉर्ड. सो दिवसाची सुरुवात संध्याकाळपासून होते. ओके, आपण सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत असा ना आपण दिवस धरतो. पण जर तुम्ही बायबलचा सखोल अभ्यास केला, नीट वाचलं तर तुम्हाला कळेल डे यू नो हाऊ द डे इज मेन्शन. जो पूर्ण दिवस आहे तो कसा मेन्शन केला गेला आहे माहिती? की संध्याकाळ आणि सकाळ. ओके, प्रेज द लॉर्ड. सो दिवसाचे 8 प्रहर आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगते, जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. प्रेज द लॉर्ड. सो पहिला प्रहर जो आहे तो संध्याकाळी सुरू होतो अँड इट स्टार्ट्स फ्रॉम 6 PM किंवा संध्याकाळच्या 6 वाजता. सो आपण बोलू शकतो 12 तासाचे 4 प्रहर, 12 तासाचे 4 8 प्रहर किंवा 3 तासाचे असे 4 प्रहर. ओके, सो संध्याकाळ व सकाळ हा पहिला दिवस जसं बायबलमध्ये म्हटलंय तर संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 पर्यंत पहिला प्रहर, 9 ते 12 रात्रीचे 9 ते मध्यरात आपण जे म्हणतो 12 तो दुसरा प्रहर. त्यानंतर 3 ते 12 ते 3 रात्रीचं, मध्यरात्री 12 ते 3 हा 3रा प्रहर. सकाळचे 3 ते 6 हा 4था प्रहर. हे झाले संध्याकाळचे 4 प्रहर आणि सुरुवात होते तिकडून. सो संध्याकाळचं 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 हे 4 प्रहर झाले. त्याच्यानंतर पुन्हा 4 प्रहर आहेत. ओके, मग सकाळचे 6 ते 9 हा 5वा प्रहर किंवा 5th वॉच. सकाळचे 6 ते 9 नंतर मग दिवसाचे 9 ते 12 6वा, 9 ते 12 नंतर 12 ते 3 7वा प्रहर आणि दुपारचे 3 ते संध्याकाळचे 6 हा 8वा प्रहर. ओके, इट इज व्हेरी इझी. फक्त कुठून स्टार्ट होतो काय ते लक्षात ठेवा. आणि बायबल म्हणजे यहुदी लोक आजही हा पॅटर्न फॉलो करतात. प्रेज द लॉर्ड. सो हे दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 प्रहर असं धरलं जातं. 4 आणि 4 8 प्रहर. जर तुम्ही दाविदाची लिहिलेली स्तोत्र जर वाचली त्याच्यामध्ये दिलंय संध्याकाळच्या प्रहरी करायची प्रार्थना, रात्रीच्या प्रहरी करायची प्रार्थना. मग रात्रीच्या प्रहरी म्हटल्यावर 9 ते 12चा का 12 ते 3चा या सुद्धा मध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, आणि प्रत्येक प्रहराला महत्व आहे. प्रत्येक प्रहर म्हणजे जर तुम्ही 3 ते 6 म्हटलं, 6 ते 9 म्हटलं तर प्रत्येक प्रहराला महत्व आहे. प्रत्येक प्रहराचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक प्रहरासाठी एक वेगळ्या प्रकारचा आत्मिक युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. सो हे झाले 8 प्रहर. लक्षात ठेवा, कारण
पण आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे, तर तुम्हाला बायबल अजून चांगल्या प्रकारे समजेल. आणि लक्षात ठेवा, दिवस संध्याकाळ आणि सकाळ असा सुरू होतो. पहिला प्रहर संध्याकाळचे 6 ते 9, नंतर 3-3 तासाचे तुम्हाला समजेल. ओके, इट्स नॉट डिफिकल्ट. बायबल सांगतं पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता, ज्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. आता पेत्र व योहान हे मंदिरात जात आहे असं पाहून तो काहीतरी मिळेल, काहीतरी भीक देईल म्हणून ते भिकारी त्यांच्याकडे भीक मागतो. सो पेत्र आणि योहान हे दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेसाठी मंदिरात जात होते. जर हा दिवसाचा कारण इकडे काय दिलंय की दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ त्याला ठेवत होते, म्हणजे हे दिवसाच्या तिसऱ्या प्रहरी गेले होते. तर दिवसाचा तिसरा प्रहर म्हणजे 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3. ओके, त्या टायमिंग मध्ये म्हणजे हे दुपारच्या वेळेस तिकडे प्रार्थनेचा वेळ झालाय म्हणून प्रार्थना करण्यासाठी जात आहेत. आता हे केव्हा जात आहेत पहा, हे आधीही असंच पॅटर्न चालू होतं, परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त उचलला गेला, पेंटेकॉस्टचा दिवस झाला, पवित्र आत्मा मिळाला, त्याच्यानंतर सुद्धा यांनी प्रार्थना करणं थांबवलं नाही, उलट जास्त इंटेन्सली, जास्त तीव्रतेने प्रार्थना करू लागले आणि आता हे दुपारच्या वेळेस प्रार्थना करायला गेलेत. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर केला आणि ते शेवटचे जे गथसमनीचा बाग पासून येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान किंवा येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर मरण, हे जर तुम्ही बायबलमध्ये नीट वाचलं तर दिलंय 8व्या तासी हे झालं, 9व्या प्रहराला हे झालं, तिसऱ्या प्रहराला हे झालं. कोणत्या प्रहराला काय झालं, येशू ख्रिस्त काय वाक्य बोला, कोणत्या प्रहराला येशू ख्रिस्ताने प्राण सोडला आणि मग तो पडदा दुभांगला गेला पूर्ण पवित्र स्थानापर्यंत, कोणत्या ते प्रहरानुसार दिले. दे हॅव नॉट मेन्शन द टाइम की 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता नाही. सो तुम्हाला त्यानुसार समजेल की ती गोष्ट त्या प्रहराला घडतीये, त्याचं महत्व काय, इतर गोष्टी ह्या प्रहराला घडतायत त्याचं महत्व काय. गतसमनीच्या बागेमध्ये ज्यावेळेस येशू प्रार्थना करायला गेला होता, ऑलमोस्ट मध्यरात्रीची वेळ होती, त्या प्रहराला सुद्धा येशू प्रार्थना करत होता. अँड दिस वॉज द सिक्रेट ऑफ जीसस मिनिस्ट्री अँड हिज लाईफ, की प्रत्येक प्रहराला येशू प्रार्थना करायचं. सो रात्रीच्या वेळेस हा झोपलोय तर रात्रीच्या प्रहराला नाही करायचं, नाही, रात्रीच्या वेळेस सुद्धा येशू जायचा, एकांतामध्ये पित्याशी बोलायचा, वेळ घालवायचा, यूज टू प्रे कंटिन्युअसली. सो प्रेयर ऍट द वॉचेस, प्रत्येक प्रहराला कोणतं स्तोत्रसंहिता बोलायचं, सगळं काही बायबलमध्ये दिलंय. विल लर्न स्लोली. ओके, प्रेज द लॉर्ड. तर हे प्रार्थना करायला जायचे. सो व्हॉट इज अपॉस्टॉलिक प्रेयर पॅटर्न, यु नो, किंवा प्रेषितांचं प्रार्थना करण्याचं पॅटर्न कसं होतं माहितीये, प्रत्येक प्रहराला 1-1 तास प्रार्थना करायची, प्रत्येक प्रहराला. म्हणजे समजा सकाळी 6 ते 9 आहे तर त्यामध्ये 1 तास प्रार्थना झाली पाहिजे, 9 ते 12 आहे त्यामध्ये 1 तास प्रार्थना झाली पाहिजे, 12 ते 3 आहे त्यामध्ये 1 तास प्रार्थना झाली पाहिजे, 3 ते 6 त्यामध्ये 1 तास प्रार्थना. सो असं करत करत 8 प्रहराचे 8 तास प्रार्थना तर झालीच पाहिजे. कधी मोस्ट ऑफ द जे पीपल आहेत ते तिकडे, तर ते लोक दिवसाचे 3 तास, दिवसाचे 3 प्रहर 3 तास तर प्रार्थना करतातच करतात. आणि आजही तिकडे यहुदी लोकांमध्ये बऱ्याच ठिकाणी हे प्रार्थनेचं पॅटर्न चालू आहे. आणि एके ठिकाणी ज्या वेळेस परुषी येशू सोबत वाद घालत होते, बायबलमध्ये एका ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, आणि ती येशूला म्हणतात, तिकडे परुषी किंवा शास्त्री येऊन म्हणतात, आम्ही आठवड्यातून 2 वेळा उपवास करतो, आम्ही इतकं हे प्रार्थना करतो, असं आहे तसं आहे. आणि येशूला आणि शिष्यांना असं ते बोलत होते. आणि येशू त्यावेळेस शिष्यांकडे वळतो आणि काय म्हणतो माहितीये का, की परुषी व शास्त्री ह्यांच्यापेक्षा तुमची धार्मिकता अधिक झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे वचन कधी वाचण्यात आलंय तुमच्या? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला वचन सांगते. मत्तय 5:20. येस, ओके, कोणीतरी वाचा मत्तय 5:20. मत्तय 5:20. कारण मी तुम्हाला सांगतो की शास्त्री व परुषी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्यापासून तुम्ही आकाशातल्या राज्यात जाणारच नाही. आमेन. आमेन. इकडे प्रभू त्यांना काय म्हणतो की शास्त्री
व परुषी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व किंवा तुमची धार्मिकता अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. आता आपल्याला तर प्रभूने त्याचं नीतिमत्व दिलंय, पण इकडे शरीरामध्ये सुद्धा काही गोष्टी करण्याबद्दल प्रभू बोलत आहे. कारण जर हे तुम्ही वाचलं ना, तर याच्यामध्ये जुने नियमशास्त्र, येशूची शिकवण याबद्दल दिले. आणि शास्त्रीय पुरुषी येशूशी येऊन बोलतात, आम्ही दिवसातून इतके वेळा प्रार्थना करतो, आम्ही इतके वेळा उपवास ठेवतो, आम्ही आठवड्यातून असं असं करतो, आणि तुझे शिष्य तर काहीच करत नाही. त्यावेळेस ना प्रभू येशू त्यांना सांगतोय की मी संदेश त्यांचे ग्रंथ रद्द करायला नाही आलोय, तर मी ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे वचन आहे ना, दिस इज द एक्सप्लेनेशन. हे वचन ना स्पष्टीकरण आहे की का कंटिन्युअस त्या प्रहराला सुद्धा हे लोक प्रार्थना करायचे. भले येशूने आपल्याला त्याची नाही का धार्मिकता दिली, त्याचं नीतिमत्व दिलंय. आज आपण काही कसंही वागलो, कितीही कमजोर असलो, तरी आपल्याला आपली डेफिनेशन किंवा आपली आयडेंटिटी ख्रिस्ताद्वारे होते. ख्रिस्ताने जी योग्यता दाखवली, ख्रिस्त जो चांगला आहे, ख्रिस्ताने जी परिपूर्णता केली आहे, त्याद्वारे आपण ठरवले जातो. प्रेज द लॉर्ड. परंतु इकडे परमेश्वर काही गोष्टींबद्दल ज्यावेळेस त्यांना सांगतो, सो शरीरामध्ये सुद्धा, फिजिकली सुद्धा त्या गोष्टी शास्त्री पुरुष जे करत होते त्या शिष्यांना करणं भाग होतं. अँड दे वर प्रेइंग कंटिन्युअसली. सो ह्या दिवसाच्या प्रत्येक प्रहराला, प्रत्येक वॉचेसला हे लोक प्रार्थना करायचे. सो प्रत्येक प्रहराला कमीत कमी 1 तास प्रार्थना. आणि रूल असा असायचा की आपण मेन मंदिरामध्ये जाऊनच प्रार्थना करायची. अनायासे जर कोणाला जमलं नाही तर मग ते लोक घरात किंवा जिथे असेल तिकडे प्रार्थना करू शकते. जर तुम्ही वाचलं असेल डॅनियल, बुक ऑफ डॅनियल मध्ये, दानियलच्या पुस्तकात दिले की दानियल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करायचा. सो ही यूज टू प्रे ऍट द वॉचेस. ओके, त्या प्रहराला तो प्रार्थना करायचा. दिवसाचे जे 3 प्रहर आहेत त्यावेळेस, आणि त्याची प्रार्थना कधीच चुकली नाही. अक्षरशः त्या राजाने तिकडे ज्यावेळेस फरमान सुद्धा काढलं होतं, देयर वॉज नोटीस सेंट बाय किंग नबुकदनेसर की जो कोणी ह्या बाबेलच्या राजाला सोडून इतर कोणत्या देवाला नतमस्तक होईल, आराधना करेल किंवा काय, त्यांना सिंहाच्या गुहेत टाकण्यात येईल. पण तरी सुद्धा दानियेलाचं प्रार्थना करणं चुकलं नाही. बरं, दानियल त्यावेळेस कुठे होता? यरुशलेम मध्ये, इस्रायल मध्ये नव्हता. ही वॉज अ कॅप्टिव्ह. त्याला त्यावेळेस बंदिवानात नेलं होतं आणि तो दुसऱ्या देशामध्ये गुलाम म्हणून होता. परंतु परमेश्वराचा अनुग्रह असा होता की परमेश्वर त्याच्या सोबत होता. दानियल खूप, बायबल सेज देयर वॉज स्पिरिट ऑफ एक्सलन्स अपॉन हिम. ओके, दानियेलावर कुठला उत्कृष्टतेचा आत्मा होता, म्हणून सगळ्या गोष्टी दानियल उत्तम करायचा. आणि ही बिकेम द लीडर, मास्टर, द अथॉरिटी पर्सन ओव्हर ऑल अदर पीपल. ओके, त्या राजाच्या दरबारामध्ये जे वेगवेगळे डिपार्टमेंट होते, वेगवेगळी लोक होती. समजा कोणी ऍस्ट्रोलॉजर आहे, कोणी नाही का मिरॅकल करणारे आहे, कोणी सगळ्या कारभार सांभाळणारे आहे, कोणी समजा ट्रेजरी सांभाळणारे असतील, कोणी अजून वेगळे काही करणारे असतील. बिकॉज ते वर ऑल क्लेवर अँड स्टुडियस. ओके, ते इतके हुशार होते. जर तुम्ही बाबेलचा इतिहास वाचला किंवा बायबल मधून सुद्धा जर नीट त्यावेळेस पाहिलं तर तुम्हाला समजेल की ते सगळे लोक इतके हुशार होते की त्यांच्याकडे ऑलमोस्ट ते सगळ्याचा अभ्यास करायचे, सगळ्याचं. आणि त्या लोकांकडे कुठलं विद्या नव्हती किंवा कुठलं टीचिंग नव्हती किंवा त्या लोकांकडे अशी हुशार विद्वान लोक नव्हती असं नव्हते. पण ह्या सगळ्यांचा लीडर कोण झाला होता? दानियल. Okay, so Daniel was over all other people because the spirit of excellence was upon him. आणि तो सुद्धा दिवसाच्या 3 प्रहरामध्ये, त्या प्रहरामध्ये प्रार्थना करायचा. सो प्रेयर इज मस्ट. प्रेयर इज युअर अँड माइन आयडेंटिटी. ओके, आपली ओळख आहे. आपण प्रार्थना न करता राहू शकत नाही. इट इज लाईक टेकिंग ब्रेथ. आपण जसं श्वास घेतो तसं आपल्याला प्रार्थना करायची. आणि हे जर तुम्ही वाचलं ना 1 करंथीमध्ये, प्रेषित पौल काय म्हणतो माहितीये का, की भलेही मी सगळ्यात जास्त अन्य भाषेमध्ये बोलत असेल, मी इतरांपेक्षा जास्त अन्य भाषेत प्रार्थना करत असेल, पण तरीही मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करणार, आत्म्याच्या प्रेरणेनेही प्रार्थना करणार. अँड दिस अपोस्टल पॉल, हा प्रेषित पौल आपल्याला नेहमी सांगतो. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याची पत्र जेव्हा वाचाल ना, 1 करंथी, 2 करंथी, तुम्ही त्यानंतर प्रेषितांची कृत्येमध्ये त्याचं वागणं पहा. त्याच्यानंतर तुम्ही तिमोथेला जे लिहिलंय ते पत्र वाचा की कसं तो त्याला शिकवतोय, काय करायचंय. तुम्हाला समजेल की तो नेहमी प्रार्थनेबद्दल बोलतोय. सर्वदा प्रार्थना करा असं म्हणतोय. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. एव्हरी मोमेंट, एव्हरी टाइम प्रार्थना करा. आणि तो प्रार्थनेचे वेगवेगळे रूप आपल्याला सांगतोय की अंतःकरणात स्तोत्र गा, गीत गा, धन्यवाद गा, अन्य भाषेमध्ये बोला, अन्य भाषेत प्रार्थना करा किंवा बुद्धीने प्रार्थना करा, बट प्रे. ओके,
प्रार्थना तर करायची आहे. सो दिस वॉज द अपोस्टॉलिक पॅटर्न ऑफ प्रेयर. आणि तुम्हाला माहितीये ज्या ज्या वेळेस हा अपोस्टॉलिक पॅटर्न ऑफ प्रेयर फॉलो केला गेलाय ना, परमेश्वराचा गौरव, परमेश्वराचा महिमा उतरला आहे. सो वी नीड टू प्रे. वी कॅन नॉट एस्केप प्रेयर. आपण नाही बोलू शकत, आपल्याला प्रार्थनेची गरजच नाही. येशू ख्रिस्ताने सगळं काही दिलं आहे, सगळी कृपा आपल्याला दिली आहे. वी डोंट नीड टू आस्क एनिथिंग. एव्हरीथिंग इज गिवन. येस, एव्हरीथिंग इज गिवन, बट वी नीड टू गेट कनेक्टेड विथ द लॉर्ड. वी नीड टू have that spiritual relationship, that intact relationship with him. असं नाही की फक्त मुखाने आपण बोलतोय आपलं नातं आहे आणि आपलं स्वतः एकमेकांसोबत, देवासोबत आणि आपल्यामध्ये काहीच नाहीये. सो प्रे. भलेही तुम्हाला वाटते आज प्रार्थना करावी, प्रार्थना करा. उद्या वाटते नाही करावी, प्रार्थना तरीही करा. खूप ड्राय वाटतंय, प्रार्थना करून काहीच दिसून येत नाही, तरीही प्रार्थना करा. तुम्हाला दिसू दे न दिसू दे, खूप साऱ्या गोष्टी आत्मिक जगामध्ये घडत आहे. जर प्रार्थनेने बदल घडत नसता तर सैतानाने, शत्रूने कधीच प्रार्थनेच्या जीवनावर हल्ला केला नसता, कधीच प्रार्थनेविषयीचं इम्पॉर्टन्स त्याने काढून टाकलं नसतं. प्रेज द लॉर्ड. आय शेअर वन टेस्टिमनी. आता हा जसा प्रार्थनेचा विषय निघालाय, मी तुम्हाला एक साक्ष सांगते. साऊथ आफ्रिकेमध्ये इन द लाईक रिजन किंवा युगांडा वगैरे त्या बाजूला, ओके, त्या ठिकाणी ना लाईक दॅट प्लेस वॉज स्पिरिच्युअली इट वॉज लाईक डार्कन. आत्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर इतकं अंधकाराने भरलेली, इतकं खूप व्हॉट वी कॅन से, खूप विचक्राफ्ट, ब्लॅक मॅजिक, सॉसरी, खूप ह्या अशा गोष्टी त्या प्रदेशामध्ये, त्या ठिकाणामध्ये चालायच्या. त्या देशामध्ये फारसे ख्रिस्ती नव्हते, काही थोडे ख्रिस्ती होते, बट देवर लाईक असं जसं काही विझणारी आग आहे दिव्याची त्यासारखे होते. आणि त्या ठिकाणी एक असा परमेश्वराचा सेवक होता ज्याची मंडळी फार छोटी होती, 10-20 पीपल फक्त असतील, ओके. आणि आय टेल हिज नेम ऍट दी एंड, ओके, टेस्टिमनीच्या शेवटी सांगेन. हालेलुया. आणि त्या व्यक्तीने ना त्याच्या चर्चमध्ये खूप मोठी नाही, खूप छोटी मंडळी होती. त्याच्या मंडळीमध्ये हार्डली फार कमी शिकलेली किंवा अडाणी अशिक्षित लोक होती. दे वर नो लाईक एज्युकेटेड पीपल जास्त नव्हते, असे अशिक्षित लोक होते बऱ्यापैकी. स्त्रिया होत्या, पुरुष होते, पण छोटस चर्च होतं. नो वन वॉज नोईंग. 1995-97 ची ही गोष्ट असेल, त्यावेळची गोष्ट असेल, 95-97 काळातली. आणि ह्याला खूप बर्डन येत होतं ह्याच्या देशासाठी. हा जो मॅन ऑफ गॉड आहे यांना इतकं बर्डन येत होतं की नाही, आमच्या देशामध्ये देवाचं काम झालं पाहिजे. बट दॅट लँड, दॅट नेशन वॉज कंट्रोल्ड बाय द स्पिरिच्युअल फोर्सेस, टेरिटोरियल फोर्सेस, ओके. देशी अधिकारी जे अंधकाराच्या राज्यामध्ये काम करतात, त्या दुरात्म्यांनी इतकं ग्रस्त असा तो भाग होता की तिकडे एखाद्याने देवाच्या आत्म्याने भरून काम करणं म्हणजे खूप क्वचित अशा गोष्टी व्हायच्या. आणि मग त्या जरी कोणी एखादा सेवक उभा राहिला तर हे सगळे अंधकाराचे फोर्सेस त्यांच्या विरोधात यायचे, मीटिंग त्यांची बंद व्हायची, काही दिवसानंतर त्यांच्यावर अटॅक्स व्हायचे, थंडपणा, कोमटपणा यायचा. अँड देन एक फक्त ट्रेडिशन व्हायचं की चर्चला गेलं पाहिजे, चर्चला आलं पाहिजे, प्रीच केलं पाहिजे, बट देर वॉज नो फायर, देर वॉज नो प्रेझेन्स ऑफ गॉड. आणि हे जे देवाचे सेवक होते हे म्हणाले, नाही, माझ्या देशाची परिस्थिती बदलली पाहिजे. आय डोंट वॉन्ट टू लिव्ह लाईक दिस. अँड ही स्टार्टेड इंटरसिडिंग फॉर हिज नेशन. आणि नंतर मग जसं त्याला पवित्र आत्म्याने चालवलं, त्यांनी काय केलं, त्यांच्या चर्च मधल्या 20 अशा स्त्रियांना गोळा केलं. 20, ओके. 20 women. Those women were not well educated. Some of them were illiterate. काही लोक अशिक्षित, थोडेफार शिकलेले, वयस्कर वगैरे अशा 20 स्त्रियांना त्याने गोळा केलं आणि जमा केलं, उभं केलं. आणि तो म्हणाला की आपल्याला आपल्या देशासाठी प्रार्थना करायची. सो आजपासून इतके महिने आपण सतत उपास प्रार्थना करायची. आपण एका करारामध्ये येऊया, आपण सगळेजण. त्यांनी असं ठरवलं आणि त्या 20 स्त्रियांना घेऊन लिटरली त्यांनी रोज 5-6 तास प्रार्थना करायचं ठरवलं. त्यांनी एक स्पेसिफिक टाइम ठरवला होता की एवढे महिने आपण प्रार्थना करायची, कारण आपल्या देशामध्ये लोकांचा उद्धार होत नाहीये. लोक चुकीच्या मार्गामध्ये गेलेले आहेत, आजारामध्ये, बेकारीमध्ये, गरिबीमध्ये आणि अंधकारामध्ये आपला पूर्ण देश डुबलेला आहे. यातून केवळ ख्रिस्त बाहेर काढू शकतो. सो preaching will not work unless and until you are removing those territorial spirits and you are becoming the territory. जोपर्यंत तिकडे तुम्ही ना त्या अंधकाराच्या राज्यांना हटवून तिकडे तुम्ही सत्ता करायला लागत नाही, तोपर्यंत इथे बदल घडत नाही. So spiritual battle you have to win, then you will see the results at the physical level or ह्या दिसणाऱ्या जगामध्ये. मग तुम्हाला ते बदल दिसतो. अँड देन मग तो म्हणाला, आणि त्या स्त्रिया पण फेथफुल होत्या. नो बडी वॉज नोईंग की असं कोणती मंडळी आहे, काय आहे.
इट वॉज व्हेरी लोकल स्मॉल टाउन चर्च. ओके. आणि त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली. ते म्हणाले लेट अस कॉव्हनंट, आपण इतके दिवस सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायची. आजारी पडलं तरीही यायचं, काही अडचण आली तरीही यायचं, कोणीही ह्या 20 पैकी, आणि ते पास्टर ओके, असे 21 पीपल पैकी कोणीही प्रार्थना चुकवायची नाही, एस्केप करायची नाही. आपल्याला आपल्या देशाला बदलायचं, आपल्या ह्या कम्युनिटीला आपल्याला बदलायचं, इथे आपल्याला ख्रिस्त पाहिजे, इथे आपल्याला परमेश्वराचा गौरव सामर्थ्य बघायचं आहे. आणि दे स्टार्टेड प्रेइंग. असं करत 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 त्यांनी प्रार्थना सुरू केली. तर ते कंटिन्युअसली स्तुती आराधना करायचे 2 तास, मग त्याच्यानंतर ते मध्यस्थीची प्रार्थना करायचे, क्षमा मागायचे, आणि मग त्याच्यानंतर धन्यवादाची प्रार्थना. रोज हाच पॅटर्न फॉलो करायचे, सगळे जण यायचे आणि कंटिन्युअस ही प्रार्थना त्यांची चालू होती. जो 2-3 महिन्याचा काही पिरियड त्यांनी ठरवला होता, तेवढे दिवस त्यांची सतत प्रार्थना चालू होती. त्यांना काही प्रॉब्लेम्स आले, काही संघर्ष आला, जसं त्यांची प्रार्थना सुरू झाली काही दिवसानंतर ओके, सर्व त्या राज्यातले जे अंधकाराचे दुरात्मे, अंधकाराच्या राज्यात काम करणारे दुरात्मे आहेत, हाय लेवल रँकिंग जे सॉसरर आहेत, किंवा जे चेटूक करणारी लोक, किंवा ते आहेत जे सगळ्यात उच्च अंधकाराच्या राज्यामध्ये हाय रँकवर आहेत, उच्च पदावर आहेत, त्या सगळ्यांची एक मीटिंग भरवण्यात आली. अँड दे सेड वी नीड टू स्टॉप दिस प्रेयर, अदरवाईज ही जर प्रार्थना आपण स्टॉप केली नाही तर काय होईल माहिती, पूर्ण हा जो देश आहे, हा जो अंधकाराने आपण भरलेला आहे, ह्या देशामध्ये काय होईल, आपली सीमा तुटून जाईल, अंधकाराच्या राज्याचं बंधन तुटून जाईल, आणि येणाऱ्या 70-75 वर्षासाठी हा देश त्यांच्या हातात जाईल, आणि 70-75 वर्ष आपण या देशामध्ये काम करू शकणार नाही. सो वी नीड टू स्टॉप दिस प्रेयर. आणि ते सगळे जण, ही 20 स्त्रिया आणि त्यांचा तो पास्टर, यांची प्रार्थना थांबवण्यासाठी, त्यांच्यावर कसं अटॅक करावं, त्यांना आजारी पाडावं का, त्यांच्या लाईफ मध्ये काही अडचणी आणाव्या का, त्यांचे वीक पॉइंट शोधू लागले. बट यु नो, हे लोक इतके परसिस्टंट होते, त्यांच्या पास्टरनी प्रार्थनेसाठी त्यांना अशा प्रकारे तयार केलं होतं की खूप सारे हल्ले झाले, खूप सारे प्रॉब्लेम्स आले, बट दे केप्ट ऑन प्रेइंग. ते प्रार्थना करत राहिले. अँड यु नो, लिटरली त्यांनी अद्भुत रीतीने ते दिवस त्यांचे जे होते उपास प्रार्थनेचे त्यांनी पूर्ण केले. ज्या वेळेस ते उपास प्रार्थना करत होते, ऑल ओव्हर द वर्ल्ड, जे म्हणजे फक्त लोक त्यांच्या देशासाठी, साऊथ आफ्रिकेच्या त्या देशासाठी, तिकडच्या त्या एका भागासाठी प्रार्थना करतायत, बट बिकॉज ऑफ देअर इंटरसेशन, त्यांनी जी मध्यस्थी सुरू केली, जे एकत्र येऊन कॉर्पोरेट प्रेयर केली, त्यांनी जे एक मनाने देवाच्या उपस्थितीसाठी, देवाच्या अनुग्रहासाठी, देवाच्या दयेसाठी जी मध्यस्थी केली, त्यामुळे पूर्ण जगभरामध्ये जेवढे पतन पावलेले पास्टर्स होते, मंडळ्या ज्या बंद पडल्या होत्या, जे लोक, जे देवाचे सेवक होते, जे रेव्हरंड होते, जे लोक देवाचे प्रीचर्स होते, जे मागे गेले होते, असे ऑल ओव्हर द वर्ल्ड 7 ते 8 हजार लोक, 7 ते 8 हजार मंडळ्या, हे सगळे ना संजीवित झाले आणि त्यांच्या पाचारणात चालू लागले. हे प्रार्थना करणाऱ्या त्या स्त्रियांना माहित नाही, त्या पास्टरांना माहित नाही, पण अंधकाराच्या राज्यात काम करणाऱ्या दुरात्म्यांना माहिती आहे, कारण सगळीकडे त्यांचं होल्ड तुटायला लागलं होतं. अंधकाराच्या राज्याचा जो ताबा होता ना, त्यांचा जो कंट्रोल होता, तो निघून जात होता. सो प्रेयर इज इसेन्शियल, प्रेयर इज मस्ट. ओके. आणि त्या माणसाने जी प्रार्थना केली, ओके, ही सफर्ड अ लॉट, बट ही वॉज हॅव्हिंग द हार्ट फॉर द नेशन्स. प्रेज द लॉर्ड. अँड द नेम ऑफ दॅट मॅन इज जॉन मुलिंडे. जर तुम्ही ते, आजही ती व्यक्ती आहे, मी त्यांच्याविषयी खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं. आमच्या पास्टरने आम्हाला त्यांच्याबद्दल, त्यांच्या प्रेयर पॅटर्न बद्दल शिकवलं होतं. लाईक इट वॉज, आय वॉज इन माय कॉलेज डेज त्यावेळेस. ओके. जर तुम्ही त्यांचं पाहिलं ना प्रेयर पॅटर्न, ही इज द मॅन, यु नो, लाईक त्यांची अशी सेवा आहे ना की ते राष्ट्रांसाठीच मध्यस्थी करतात. आज या राष्ट्रासाठी, आज त्या राष्ट्रासाठी, उपास प्रार्थना, ही इज व्हेरी सिम्पल मॅन. एकदम साधारण मनुष्य आहे, एकदम व्यवस्थित असं, लाईक खूप ओरडून, खूप काय म्हणतात, आवेशी होऊन बोलणार असं नाही. सिम्पल मॅन, सिम्पल भाषेमध्ये बोलणार. व्हॉइसचा टोन पण त्यांचा नाही का ऑलमोस्ट एका पट्टीमध्येच असतो, त्याच्यामध्ये बोलणार. बट वेन दिस मॅन प्रेज, ज्यावेळेस तो व्यक्ती उभा राहतो, ते पूर्ण राष्ट्र, त्या पूर्ण एरियातले दुरात्म्यांना ते सगळ्या गोष्टी सोडून, त्यांचं ते टेरिटोरी सगळ्या सरेंडर करून जावं लागतं. सो अशा प्रकारे प्रार्थना करत करत, उपास प्रार्थना करत, परमेश्वराच्या मध्यस्थीने चालत, this John Mulinde, he himself became the territory. ओके. तो स्वतः आता ना तो फोर्स आहे जो राष्ट्रांसाठी मध्यस्थी करतो आणि राष्ट्रांमध्ये
परमेश्वराच्या सामर्थ्याने काम करतो. प्रेज द लॉर्ड. बट हाऊ ऑल दिस थिंग स्टार्टेड, बाय सिंपल कमिटेड प्रेयर लाईफ. हालेलुया. एक कमिटेड, एक ना देवासोबत करारामध्ये असलेल्या प्रार्थनेच्या जीवनाने येस इट इज पॉसिबल. तुम्हाला काय वाटतंय ह्यावर प्रार्थना अवलंबून नाही मला आज इच्छाच होत नाही मला आज हेच होतंय, नाही मला आज तेच होतंय. नो, ही कारण देऊ शकत नाही आपण प्रार्थनेसाठी. तुम्हाला काहीही वाटू दे. इट इज लाईक तुम्हाला इच्छा नाहीये बट एव्हरी डे यू वेक अप अँड गो टू युअर ऑफिस. ओके, तुम्हाला इच्छा नाहीये पण तू सुद्धा उठता, रोजचे दिवसभराची जी कामं आहे ते करता. तुम्हाला काहीच करायचं नाहीये पण तरी सुद्धा तुम्ही उठून जे करायचंय ते करता. ज्या गोष्टी आहेत, ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या पूर्ण करता. प्रेयर इज लाईक दॅट. यू कॅन नॉट से दॅट आय एम नॉट फिलिंग, आय डोंट लाईक, आय डोंट वॉन्ट टू, आय एम टायर्ड और I don't believe in prayer. No. If you are a Christian, you have to pray. तुम्ही ख्रिस्ती आहात, प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगते, we have learned about altars. Okay, आपण वेदीबद्दल ऑलमोस्ट 1-2 महिने डीप मध्ये शिकलेलो आहोत. Still that topic is not complete, I'm telling you. आपण जे शिकलोय that is only part and parcel of the main topic. Okay, पण तरी सुद्धा जे आपण शिकलोय ना ते भरपूर आहे. आपण त्यामध्ये पाहिलंय की कशी एक स्पेसिफिक आपली ना, तुम्ही दिवसभरात कधीही प्रार्थना करा पण तुमची अशी वेळ असली पाहिजे की दॅट इज कॉव्हनंटेड. ओके, तुम्ही ती देवासोबत करार केलेली वेळ असली पाहिजे की लॉर्ड ऑन दिस टाइम एव्हरी डे यू विल फाइंड मी हिअर. इकडे मी असणार, मी ह्या वेदीवर येणार, मी तुझ्यासोबत वेळ घालवणार. आय विल नॉट कम विथ माय फोन, आय विल नॉट कम विथ डिस्ट्रॅक्शन्स, आय विल स्विच ऑफ द वर्ल्ड अँड आय विल विजिट यू हिअर. ती वेळ असलीच पाहिजे. ओके, ज्या वेळेस तुम्ही ना रोज ती वेळ परमेश्वराला समर्पित करता, रोज तुम्ही विश्वास योग्य राहता, तुम्हाला सांगते ती प्रार्थनेची वेळ, ती वेदी जी आहे ना त्यावर तुम्ही स्वतःला अर्पण करता. यू बिकम द लिव्हिंग सॅक्रिफाईस. हालेलुया. तुम्ही काय बनता माहिती? तुम्ही जिवंत, परमेश्वराला ग्रहणीय असं बलिदान बनता. अकॉर्डिंग टू रोमन्स 12:2, रोमकरास पत्र 12:1 आणि 2 नुसार. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुम्हाला ते करायचंय. असं मी म्हणत नाही की तेव्हाच प्रार्थना करा. यू नीड टू प्रे ऑल द टाइम, पण ती एक वेळ असलीच पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही रेग्युलर ते फॉलो करताय, तुमच्या जीवनात बदल होणार, तुमच्या फॅमिलीमध्ये बदल होणार. आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी गमावल्या आहेत, बायबल सेज आ गॉड इज आपला परमेश्वर कोण आहे माहिती? सगळ्या गोष्टींची भरपाई करून देणारा परमेश्वर आहे. तुमचं मन तुम्हाला सांगत असेल आता काय होणार ना, आता काय पॉसिबल आहे का, माझं लाईफ वाया गेलंय, माझं जीवनाचं नुकसान झालं आहे. आय हॅव लॉस्ट प्रेशियस इयर्स ऑफ माय लाईफ. आय हॅव लॉस्ट दॅट पार्ट ऑफ माय हार्ट. माझ्या हृदयाचा तो भाग मी गमावून बसले. माझ्या विचारांमध्ये मी विचारही करू शकत नाही की मला हे कधी मिळेल. आता फक्त जगायचंय म्हणून मी जगते. दिस इज लाई ऑफ द डेव्हिल. दिस इज नॉट फ्रॉम गॉड. This is not Holy Spirit. These thoughts are not from the Holy Spirit, not from the Lord. Hallelujah. This is clear. सगळ्यात स्पष्ट हे सैतानाची लबाडी आहे. Praise the Lord. बायबल सांगतं, नाश करणाऱ्या टोळांनी, धाड घेऊन पिकाची नासाडी करणाऱ्या टोळांनी किंवा जे झुंडीने येणाऱ्या टोळांनी जे तुमचं उत्पन्न नाश केलं आहे, ज्या तुमच्या श्रमाची त्यांनी काय केले, त्यांनी डिस्ट्रॉय केलं आहे. तुमचं पीक जे नाश झालं आहे, त्यामुळे तुमचे जे वर्ष आणि मेहनत वाया गेली आहे, त्या सगळ्याची मी भरपाई करून देईल, असं परमेश्वराचं वचन सांगतं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर ना वेळ काळ ह्याचा निर्माण करता आहे. या वेळेच्या वी आर लिव्हिंग इन द डिस्पेन्सेशन ऑफ टाइम. हे वेळ आहे, ह्याच्यामध्ये आपण जगत आहोत. सो गॉड नोज की काय गमवलंय आणि काय कधी द्यायचं, कसं मिळवायचं. इफ यू बिलीव्ह दॅट गॉड कॅन ब्रिंग बॅक युअर टाइम, येस ही कॅन, ही विल. He can do everything. Do you believe that he can do it for you? Hallelujah. खूपशा लोकांचा विश्वास असतो God is almighty, God can do all the thing. परमेश्वर लय महान आहे, परमेश्वर असं करू शकतो, तसं करू शकतो. पण तुम्ही हा विश्वास ठेवता का की जे तुम्हाला वाटतं परमेश्वर करू शकतो ते तुमच्यासाठी तो करेल? Hallelujah. Do you have that much faith that God will do such things in my life? Praise the Lord. Praise the Lord. Then I can say you are a believer and you have a life of faithful life. You walk by faith. Otherwise nobody, म्हणजे परमेश्वराला तुम्ही ख्रिस्ताला अॅक्नॉलेज करावं हे नाही पाहिजे की ख्रिस्त खूप चांगला आहे, देवाने सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत. येस, गॉड हॅज डन एव्हरीथिंग.
Do you believe that God can change your story? Do you believe that God is still having plan and a destiny for you? Praise the Lord. Then I can say you walk by faith. Hallelujah. प्रत्येक अपयशामध्ये, प्रत्येक डाऊनफॉल मध्ये, प्रत्येक फेल्युअर मध्ये सुद्धा ना परमेश्वराला माहिती आहे की ह्या व्यक्तीला कसं घेऊन जायचं. बट प्रॉब्लेम काय होतो माहिती, आपण जो आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो, आपल्याला जो यातून बाहेर काढू शकतो, त्याच्यावरच रागावून बसतो, त्याच्याकडेच पाठ फिरवतो, त्याच्यावरच अविश्वास दाखवतो आणि आपल्या मनानुसार आणि या इथे येणाऱ्या चुकीच्या विचारानुसार चालतो. There is no reason to walk into depression. तुम्ही भलेही त्या डिप्रेशन मध्ये, त्या अशा परिस्थितीत चालत असाल की तुम्हाला माहिती आहे आता काही फायदाच नाही, आता तर माझं अर्ध आयुष्य संपलंय, माझ्या संधी गमावून गेल्या. आय वॉज इन माय लाईफ, यू कॅन आस्क माय हजबंड. आय यूज टू रिग्रेट. मला एका गोष्टीचं नेहमी दुःख वाटायचं की ज्या गोष्टी आज माहिती आहेत ना त्या खूप उशिरा कळल्या. ह्या गोष्टी जर आधी कळल्या असत्या ना तर ती वर्ष वाया घालवली नसती. ती वर्ष सुरुवातीची स्ट्रगलची वर्ष होती. प्रभूमध्ये नवीन होतो, काही गोष्टी माहित नव्हत्या, बोल्डनेस नव्हतं, कोणाला कसं विचारू काय ते फ्रीडम नव्हतं. आणि लिटरली समवेअर इवन आय वॉज वॉकिंग इन रिलिजियस माइंडसेट. सो आय वॉज जस्ट फॉलोइंग गॉड. पण सत्य माहित असून सुद्धा हे आहे सत्य, बायबल सांगते ते फॉलो करायचंय, तेवढी डेअरिंग नव्हती की नो हे लोक बोलतायत तेच ऐकलं पाहिजे, म्हणजे त्या लोकांनी सांगितलेल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही असं वाटायचं. आणि आय वॉज लिव्हिंग दॅट एक अशा प्रकारचे एक चाकोरीमध्ये आपण म्हणतो ना चौकटीमधलं जीवन जगत होते. पण ज्या वेळेस त्यातून बाहेर पडले त्यावेळेस समजायला लागलं की अरे किती वर्ष ह्याच्यामध्ये घालवले. अँड आय वॉज लिव्हिंग द लाईफ ऑफ रिग्रेट. मी नेहमी पस्तावा करत होते. नेहमी मला वाटायचं की किती वेळ वाया गेला, माझ्या जीवनातली ती वर्ष वाया गेली. त्या दिवसांमध्ये जर ह्या गोष्टी माहित असत्या ना तर एवढा पिरियड वाया घालवला नसता. बट तो सुद्धा माझा भूतकाळ होता ज्या वेळेस मी हे बोलत होते. परमेश्वराला कोणत्या समयी काय करायचं हे माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. आपण चुका केल्या, आपण चुकीचे निर्णय घेतले किंवा आपण फसवलं गेलो म्हणून परमेश्वर आपल्याकडे डोळे बंद करत नाही, आपला हात सोडत नाही, आपल्याकडे पाठ फिरवत नाही. तर अशा वेळेस तो जास्त घट्ट आपला हात धरतो आणि आपल्याला म्हणतो बिलीव्ह मी, ट्रस्ट मी, आय एम स्टील देअर. हालेलुया. वी आर सर्विंग अ लिव्हिंग गॉड. आ गॉड इज नॉट डेड. आपला परमेश्वर हा मेलेला परमेश्वर नाही, आपला परमेश्वर जिवंत आहे. इनफॅक्ट मृतातून जिवंत झालेला, पुनरुत्थित झालेला गौरवाचा असा परमेश्वर आहे ज्याला परत कधीच मृत्यू स्पर्शही करू शकत नाही. कारण त्याने मृत्यू, बायबल सांगतं की त्याने ना सैतानाचं डोकं त्याच्या पायाखाली तुडवलंय, मृत्यूची नांगी त्याने तोडली आहे. प्रेज द लॉर्ड. सो देर इज नो डेथ इफ यू आर वॉकिंग विथ क्राइस्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वराला माहिती आहे तुम्हाला या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं. पण तुम्हाला परमेश्वरासोबत चालता आलं पाहिजे. तुम्हाला देवाच्या वचनावर तुमच्या स्वतःच्या इमोशन्स पेक्षा, तुमच्या परिस्थितीपेक्षा, तुमच्या फेल्युअर्स पेक्षा, तुमच्या भूतकाळापेक्षा जास्त विश्वास ठेवता आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. डोंट अलाव युअर पास्ट मिस्टेक्स टू डिक्टेट युअर प्रेझेंट. तुमचा भूतकाळ, तुमच्या चुका, तुमचं अपयश, तुमचं इमोशन्स तुमच्या वर्तमान काळाला किंवा तुमच्या येणाऱ्या फ्युचरला, दिवसाला डिक्टेट करू नये किंवा त्याविषयी त्यांनी डिसिजन घेऊ नये. हे जीवन ख्रिस्ताचं आहे, ख्रिस्ताने दिलं आहे. काहीही असू दे. प्रेषित पौल का म्हणतो मी जगू किंवा मरू ते तर ख्रिस्तासाठी आहे. हालेलुया. आपण फक्त गाणं गाण्यासाठी हे गात नाही. नाउ इज द टाइम. इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड, जर तुम्ही आता पुन्हा, एक वेळ होती ज्या वेळेस लोकांना लिटरली ख्रिस्तासाठी काही झालं तरी म्हणजे अशा प्रकारे तयार होते की आम्ही मरायला तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही. त्यानंतर अशी जनरेशन आली की जी फक्त ब्लेसिंग्स मध्ये चालायला लागली आणि सॅक्रिफाईस माहित नव्हतं. बट अगेन आता ज्या पिरियड मध्ये, ज्या जनरेशन मध्ये, ज्या टाइम स्पॅन मध्ये आपण राहत आहोत, ही वेळ अशी आहे की नाव यू नीड टू गेट यू शुड बी प्रिपेअर्ड की येणाऱ्या दिवसात कसलेही काही समय असू दे, काही असू दे, आय विल नॉट स्टेप बॅक. आय विल नॉट स्टेप बॅक. मी माघार घेणार नाही. मी जगू दे किंवा मरू दे, मी ख्रिस्ताच आहे हे मी छाती ठोकपणे बोलेल आणि मी हे कबूल करेल. कारण हे येणारे दिवस तसे आहेत. हालेलुया.
परीक्षा होणार, संघर्ष येणार, चॅलेंजेस येणार, पण ज्यांनी तयारी केली आहे, ज्यांनी आपल्यासोबत दिवे घेतले, त्या दिव्यामध्ये तेलही घेतलंय आणि ज्यांचे दिवे जळत आहेत, ज्याच्यामध्ये ज्योत आहे, जे दिवे पेटलेले आहेत, ते लोक ख्रिस्तासोबत जाणार. हालेलुया. रिकामे दिवे घेऊन असलेले मागे राहणार आणि दार बंद होणार. प्रेज द लॉर्ड. दिवे असून फायदा नाही, दिव्यामध्ये फायर पण असली पाहिजे, अग्नी पण असली पाहिजे. देन यू आर द वाईज वर्जन. ओके, तुम्ही हुशार कुमारी तेव्हा ठरता ज्यावेळेस त्या दिव्यामध्ये अग्नी आहे. दिवे आणि संपलेलं तेल तर त्या मूर्ख कुमारिकांकडे पण होतं. द फायर, यु नो व्हॉट वॉज डिफरन्शिएटिंग बिटवीन दिस टू ग्रुप्स. या 10 होत्या ना, त्यांना 2 गटामध्ये कोणत्या गोष्टीने विभागलं माहितीये? फायर, अग्नीने. कारण ज्या वेळेस बायबल सांगतं वराला यायला वेळ लागला, 10 कुमारी होत्या, त्या वराला भेटण्यासाठी एकदम सजून नटून लग्न त्यांचं होणार आहे, तयारी करून आलेल्या आहेत. आणि त्यांनी काय केले? स्वतःसोबत दिवे घेतलेत आणि प्रत्येकाच्या दिव्यामध्ये तेल आणि दिव्यामध्ये वात आहे आणि दिवे पेटलेले आहेत. पण बायबल सांगतं मध्यरात्र झाली, वर अजून आलाच नाही आणि ह्या सगळ्या झोपल्या. हुशार पण झोपल्या, मूर्ख पण झोपल्या. एव्हरी वन. ओके, 10 पैकी 10 झोपल्या. असं नाही की हुशार होत्या त्या जाग्याच राहिल्या, वाट पाहत राहिल्या. नो, त्या पण झोपल्या. हुशारही झोपल्या, मूर्ख कुमारी होत्या 10च्या 10 झोपल्या. सगळ्यांचे दिवे मालवले गेले, सगळ्यांचे दिवे विझले आणि मध्यरात्री अचानक दारावर ना ठक 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 आवाज यायला लागला. आणि ज्या वेळेस ह्या सगळ्या उठल्या आणि आपले कपडे सरळ करायला लागल्या, केस वगैरे ना, म्हणजे आपण झोपेतून उठल्यावर कोण आल्यावर आपण कसं स्वतःला थोडंसं सावरतो आणि तयारी करतो ना, तसं तयारी करायला लागले. कारण दार ठोकतय कोणतरी, जोरात आवाज आला की चला चला चला, वर आला आहे, वराला भेटायला सामोरे जा, तुमचा नाही का नवरा आला आहे, द ग्रूम इज हिअर. ओके, त्याला भेटण्यासाठी जा. आणि काय झालं, ह्या सगळ्यांनी आपले कपडे वगैरे स्वच्छ व्यवस्थित केले, केस वगैरे थोडंसं टचअप केलं, सगळं आता दार उघडलंय आणि वराला भेटायला जायचंय. 5 कुमारींकडे एक्स्ट्रा तेल होतं, त्यांनी पटकन दिव्यामध्ये तेल टाकलं, त्याच्यात अग्नी लावली आणि आपली अग्नी घेऊन, ते पेटणारे दिवे घेऊन निघून गेले. 5 बाकीच्या कुमारी तयारी केली आहे, नटून थटून आले, त्यांनी सुद्धा स्वतःला सावरलं आहे, स्वतःला थोडंसं टचअप केलं आहे, अगेन दिवे घेतले आहेत, पण त्याच्यात तेल नाही आणि त्याच्यात अग्नी नाही. सो फायर अँड ऑइल डिफरन्शिएट्स. इफ यू हॅव लॉस्ट द फायर, इफ देर इज नो ऑइल, हालेलुया, तुमच्यामध्ये ते तेल नाहीये, जर तो अग्नी तुम्ही गमावून बसले आहे, then you will lose. Hallelujah. Praise the Lord. Pray. I'm telling you, pray. परिस्थिती बदलायला ख्रिस्ताला वेळ लागत नाही. तुम्ही विश्वास ठेवता का की ख्रिस्त माझी परिस्थिती बदलण्यासाठी इच्छुक आहे? Hallelujah. So we need to pray. प्रार्थना करताना वाटेल परत तेच विचार येतील, वाटेल की काहीच होत नाहीये, का प्रार्थना करू असंही वाटेल, तरीही प्रार्थना करा. प्रार्थना करा तुमचं जीवन बदलण्यासाठी, प्रार्थना करा तुमची स्टोरी बदलण्यासाठी, प्रार्थना करा तुमची डेस्टिनी परमेश्वराच्या योजनेमध्ये त्या लाईन मध्ये आणण्यासाठी, प्रार्थना करा तुमच्या ब्लड लाईनची. ओके, ज्या जनरेशन मध्ये तुम्ही येताय, वॉच कुठल्या जनरेशन मधून, कुठल्या घरामधून, कुठल्या ब्लड लाईन मधून तुम्ही येताय, का तुमच्या ब्लड लाईन मध्ये एवढा स्ट्रगल. इट इज नॉट यू आर सफरिंग, माइट बी युअर जनरेशन इज सफरिंग, युअर पेरेंट्स, युअर पेरेंट्स पेरेंट्स, युअर ग्रँड पेरेंट्स, युअर फोर फादर्स, माइट बी दे वर सफरिंग लाईक यू ओनली. म्हणजे सगळं आहे तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीचा जो अनुभव घेऊ, त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. देन व्हाय इट इज हॅपनिंग. कुठल्या गोष्टी तुमच्या ब्लड लाईन मध्ये, तुमच्या जनरेशन मध्ये चालू आहेत. यू बिकम द फुल स्टॉप फॉर दॅट सफरिंग. त्या त्रासासाठी, त्या गोष्टींसाठी, त्या सैतानाने माजवलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी ना तुम्ही फुल स्टॉप लावणारे, तुम्ही ती गोष्ट थांबवणारे व्यक्ती बना. तुमच्या पासून पुढे हा त्रास, हे श्राप, ही बंधनं, हे फेल्युअर, हे अपयश, त्या गोष्टी चालल्या नाही पाहिजेत. बट फॉर दॅट यू नीड टू प्रे. तुम्ही वचन घेऊन प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही परमेश्वराला तुमच्या ब्लड लाईन मध्ये, तुमच्या जनरेशन मध्ये बोलवलं पाहिजे. तुम्ही देवाच्या आशीर्वादात चाललं पाहिजे. सी, गॉड हॅज डन एव्हरीथिंग. लर्न टू रिसीव्ह इट. हालेलुया.
त्या गोष्टी मिळवायला, त्या गोष्टीवर अधिकार घेऊन चालायला शिका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने सगळं दिलंय म्हणजे आपोआप गोष्टी घडणार नाहीत, ते घडवणारे तुम्ही आहात. यू आर द मिरॅकल वर्कर, यू आर द मिरॅकल वर्कर. प्रेज द लॉर्ड. आज ते चमत्कार करणारे काम ज्याच्याद्वारे परमेश्वर करणार ते तुम्ही आहात. बट इफ यू आर सायलेंट, तुम्ही तसेच बसून आहात, काहीच घडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रे प्रे. त्या तेलासाठी, त्या अग्नीसाठी पुन्हा देवाशी कनेक्ट राहा, पुन्हा परमेश्वरासोबत या. परमेश्वरासोबत लाईफ आहे. हालेलुया. देवाच्या पासून वेगळं होऊन ड्राय लाईफ नाहीये. चर्चला हजेरी लावून नुसतं ते जीवन तुम्ही जगू शकत नाही. God is interested in you, not in the attendance. हा, ही आज संडेला आली, अरे त्याने आज ना टाईप दिला आहे, अरे तो व्यक्ती ना रेग्युलर हे करतोय. नो, God is not interested in your attendance. Yes, go regularly to the church, be the part of the fellowship, learn the things, stand in that gap, do the intercession, praise God, worship Lord, do all such things. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना फक्त एक ऍक्टिव्हिटी म्हणून सहभागी होऊ नका, तर परमेश्वराचं लेकरू म्हणून त्याच्या सोबत त्या नात्यामध्ये उभं राहा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पुन्हा आपली स्टोरी लिहू शकतो, परमेश्वर पुन्हा आपल्याला उभं करू शकतो, परमेश्वर पुन्हा आपल्याला सन्मानाने, गौरवाने पुढे घेऊन जाऊ शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो 2025 वर्ष आपल्याला असंच सोडायचं नाहीये, असंच आपल्याला लगेच जस्ट न्यू इयर 2026 आपण 2026 मध्ये असंच जाणार नाहीये. आय विल फुलफिल द डेस्टिनी अँड द कॉलिंग. ह्या वर्षासाठी माझ्यासाठी जे पाचारण आहे, माझ्यासाठी जे नियती आहे ते मी पूर्ण करणार, मी त्यामध्ये चालणार. अँड देन मी ज्यावेळेस नवीन वर्षात प्रवेश करणार, आय विल बी एंटरिंग ॲट अनदर लेवल. मी पुढच्या वर्षामध्ये एका नवीन स्तरावर, एका नवीन उच्चांकामध्ये प्रवेश करणार आहे. प्रेज द लॉर्ड. बिलीव्ह. परमेश्वर सेम गोष्टी आपल्या लाईफ मध्ये करत नाही. परमेश्वराला आपण उन्नती करतो तेव्हा आनंद होतो, आपण यशस्वी होतो तेव्हा आनंद होतो, आपण एखाद्या गोष्टीवर ओव्हरकम करतो त्यावेळेस देवाला आनंद होतो. ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. सो स्टिल वी हॅव 1.5 month in our hand. Pray continuously, do fasting and prayer. Okay, उपास प्रार्थना करा. लेट अस लिव्ह लाईक अपॉस्टल ज्यावेळेस प्रेषित जगत होते. प्रार्थनेच्या वेदीवर जा, प्रार्थना करा, मध्यस्थी करा, बाकी कोणाकडे पाहू नका. पहा, हे जॉन मुर्लिंडे होते, ते प्रार्थना करत होते, त्यांना माहित नव्हतं त्यांच्या प्रार्थनेने जगभरामध्ये बदल झाला आहे. लिटरली त्या युगांडा, येस, त्या भागाचं, पूर्ण त्या क्षेत्रामध्ये जे दुरात्मे होते ते दुरात्म्यांचं होल्ड तुटलं, त्यांचं संपूर्ण सामर्थ्य नष्ट झालं. अँड ते टेरिटोरियल स्पिरिट्स जे होते, जे इफिस्करास पत्र 6:10 मध्ये लिहिलेलं आहे, 6:10 नाही, त्याच्या आधी 7:8 मध्ये जे मेन्शन केलेलं आहे चॅप्टर 6 मध्ये, त्या सगळ्यांचा सामना करून विश्वासाने, प्रार्थनेद्वारे, एकांतामध्ये देवाचा हात धरून ते लोक त्या प्रदेशामध्ये प्रवेश करू शकले. आज तिकडे खूप बिलिव्हर्स आहेत, खूप चर्चेस आहेत. आज त्या ठिकाणी खूप मोठमोठे प्रचारक आहेत, अपॉस्टल्स आहेत, प्रेषित आहेत, त्यानंतर प्रोफेट्स आहेत, संदेष्टे आहेत, सगळे आहेत. पण त्यासाठी कोणीतरी एकाने मध्यस्थी केली होती, कोणीतरी त्या गॅप मध्ये उभं राहिलं, कोणीतरी त्या राष्ट्रामध्ये परमेश्वराला इन्व्हाइट केलं, कोणीतरी त्या राष्ट्रामध्ये देवाच्या नावाने दयेची याचना केली. प्रेज द लॉर्ड. आपण स्वतःसाठी करूया. लेट अस डू फॉर आवरसेल्फ. आपल्या जीवनासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपण ज्या एरियात राहतो त्या एरियासाठी, आपल्या सिटीसाठी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.